सांगलीच्या गोटखिंडीतील गणेशोत्सव धार्मिक एकात्मतेचं प्रतीक बनलेला आहे। या गावामध्ये गेल्या 45 वर्षांपासून मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते। मोठ्या भक्तिभावाने ही परंपरा जपण्याचं काम केलं जात आहे। सर्व मुस्लिम बांधव या कार्यामध्ये मोठ्या श्रद्धेने सहभागी असतात। या गणेशोत्सवामुळे सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होते। आम्ही 1980 साली न्यू गणेश तरुण मंडळ हे स्थापन केलं। त्या वर्षी पहिला गणपती आम्ही या ठिकाणी बसवला। त्याच्या आधी इथं 1965 साली गणपती बसला होता, तर त्या साली मोठा पाऊस पडला आणि या ठिकाणी त्या छत नसल्यामुळे गणपती गळायला लागलं। गळाल्यानंतर इथल्या मुस्लिम बांधवांनी एक निर्णय घेतला की आपण गणपती मशिदीमध्ये बसवूया। आत मशिदीची इमारत होती, त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून आत गणपती बसवला। गणपती स्थापना करायची 4थी पिढी आहे आणि आम्ही हे मंडळ आमचं 46 वर्ष झालं चालू आहे। गुण्या गोविंदानं आम्ही इथं सण साजरे करतो। गणपती 10 दिवस मोठ्या उत्साहानं सण साजरे करतो। प्रत्येक वर्षी नवीन कार्यक्रम असतो। प्रत्येक दिवशी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबवतो। प्लस या वर्षीचा महाप्रसाद आणि ईद मिलाद त्यांची एकाच दिवशी आल्या, त्यामुळे आम्ही मोठा प्रसाद एकत्र मिळून करणार आहे। त्यांचा हिंदू मुस्लिम एकत्र आम्ही येऊन सगळं सण सगळं साजरा आम्ही एकत्र करतो। गणपतीचे आम्ही 6:30 वाजता येऊन आम्ही आरती करत असतो। संध्याकाळी 7-7:30 आता आरती आम्ही करत असतो या गणपतीची। ते पहिल्यापासून सणवाराला आम्ही एकत्र सगळा समाज हा आमचा एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकत्र करतो। सर्व आम्ही पूर्ण आमचं मटण ही पैठण काही कापत नाही। पूर्ण एक महिना आमचा हे असतो। तिथं शंकराचं हे आहे, आम्हाला स्थान आहे। ते शंकरा सकाळी 6 वाजता आम्ही जाऊन ते आरती करून तिथं सुद्धा आम्ही पाया पडायला जातो देवाच्या।